सरळ करून घेऊ. असे उलटून पालटून मस्त लाल होऊ द्यायचे याले. अंडे ठेवतो मी चुलीवर. अंडे शिजू द्यायच्या आधी झाकण ठेवतो आता याच्यावर. आता हे आपले अंडे शिजेपर्यंत मी मसाला घेतो काढून. आता हा मसाला घेतला. हा थोडासा थंडा गरम मसाला घेतला. लसूण, कांदा, सांबार, अद्रक आणि हे जिरं. आता तोपर्यंत मी काय करतो, कांदा लसूण हे काढून घेतो. कांदा कापून घेतो. हे भाजून घेतो मी कांदा अगोदर. कांदा काही जास्त बारीकही कापला नाही तर चालते, नाही तरी आपल्याला भाजा लागते, वाटास लागते. चला आता तोपर्यंत मी आता हे तव्यावर भाजून घेतो. आता तोपर्यंत आपण काय करू, हे उतरून घेऊ अंड्याचं भाजेपर्यंत. कांदा घेतो टाकून. कांदा होईपर्यंत आता मी लसूणही घेतो काढून. होईपर्यंत लसूण लसूण आता घेतो काढून. कांदा झाला आता आपला हा भाजून. कांदा भाजून झाला आता आपला हा. आता याच्यावर मी हा आपला मसाला होता ना, हा मसाला घेतो काढून. मसाला याच्यात काढून घेतो. हा मसाला आहे आपला, हा भाजून घेतो मी आता. हे जिरं आहे थोडंसं, हे पण भाजून घेतो. आता आपला तवा तापलेला आहे. हे भातासाठी तापा झाला, मसालाही झाला. आता हे आपला मसाला झाला, तवा उतरून घेतो. आणि आता हे आपला गंज होता, हा जसं तसा हे ठेवून देतो. तर तोपर्यंत हे शिजेपर्यंत मी मसाला वाटून घेतो. आता हा मसाला आहे, हा पाट्यावर वाटून घेतो मी आता. आता याच्यात जरासं अद्रक घेतो मसाल्यात. आता मसाला घेतो हा वाटून. झाला आता मसाला वाटून. गोठ्याला मसाला लागेल असते ना, त्यासाठी धुवून काढायला लागते. मसाल्याचं पाणी शिजले का पाहिजे ना. कोई शिजले आता अंडे. हे काही झाले अंडे. दुर्वा गरम होती बातच.
आता अंडे हे थंडे करून घेतो. आता या अंड्यात मी टाकतो थंड पाणी. आता हे थंडे होऊ देतो थोडेसे. आता अंडे झाले थंडे. आता काढून घेतो याचे फोत्र, टकर. आमच्याकडे टकर म्हणतात. मस्त शिजले. हे झाले आपले अंडे काढून. आता चला आता हे कढई ठेवतो ना मी चुलीवर. चूल पेटवायला लागली. आता या अंड्याचे मी असे 2 भाग करतो मंदातून. कढई तपली. आता याच्यात टाकतो मी थोडंसं तेल. जास्त नाही टाकत, थोडंसंच टाकतो. तेल झालं आता गरम. आता त्यात थोडंसं मीठ टाकतो, थोडीशी हळद, जास्त नाही, थोडीशी काही. आता त्याच्यात टाकतो मी आता हे अंडे. तर हे उलटे टाकायचे होते पण ते चटके लागू राहिले, त्याच्याने ते सरकेच पडू राहिले. हे पहा आता करा चला. आता झाले आता आपले हे अंडे. आता हे अंड्याला आपण सरळ करून घेऊ. असे उलटून पालटून मस्त लाल होऊ द्यायचे याले. आता झाले आपले हे अंडे. काढून घेतात एका प्लेटीत. आता आपण या कढईत टाकू तेल. झालं तेल टाकून. आता आधी आपण याच्यात तेल टाकलं होतं, जास्त तेल टाकायचं काही कामही नाही. हा आता आपण वाटलेला मसाला आहे. हा मसाला सोडून द्या तेलात. एकदम सोपी पद्धत आहे अंड्याची भाजी, अंड्याची रेसिपी. हा पहा आपला मसाला झाला आता तयार. आता कसं तेल सोडलं, असं तेल सोडलं म्हणजे मसाला आपला झाला. आता याच्यात टाकतो मी हळद. मीठही कमी टाकलं चालते, कारण की इथे आपण भाजले होते ना, त्यात मीठ टाकलं होतं. हा मसाला, मिरची पावडर. आता याच्यात टाकतो मी हे मसाल्याचं पाणी. ते पाणी टाकल्यानं काय होते, मसाला जळत नाही मग, आणि मसालाही चांगला होते.
आता आपला मसाला झाला हा तयार पहा. आता हे याच्यात अंडे सोडून देतो. आता कशी मस्त तर्री आलेली. आता आपल्याला जेवढं पाणी लागलं तेवढं टाकू शकतो आपण. संभार देतो याच्यावरून सोडून. संभार म्हणजे कोथिंबीर बरं. आम्ही संभार म्हणतो, तुम्ही कोथिंबीर म्हणता. थोडा झाकण ठेवतो याच्यावर. झाला का पाहू आता. हे मस्त उकळी आली आता याला. ही झाली आपली भाजी तयार.